आहे. पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीने आत्महत्या केली आहे आणि या तरुणीच्या आत्महत्येमुळे वरळीमध्ये एकच खळबळ माजली आहे। पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। काही महिन्यांपूर्वीच या दोघांचं लग्न झालं होतं। दरम्यान ही आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांकडून केला जातोय। मुलीचे कुटुंबीय वरळी पोलीस ठाण्यामध्ये आहेत। पुढील चौकशी सुरू आहे। प्रकरण एक्स्ट्रा बाहेर अफेअर चालू असल्यामुळे तो टॉर्चर करत होता। 2-3 महिन्यापासून 3 महिन्यापासून तो त्याचं मॅटर बाहेर चालू असल्यामुळे त्याचा अफेअर बाहेर चालू असल्यामुळे तो त्यांचे पुरावे समजा त्या बाहेरच्या मॅटरचे ते गौरीच्या हाती लागल्यामुळे तो तिला टॉर्चर करत होता। हाणमार करायचा, छळ करायचा। कारण एकच आहे, तिने जर आत्महत्या केली असती तर पोलीस पोट पंचनाम्याला गेले असते। तिने घरात आत्महत्या केली म्हणते, पण पोलीस पोट पंचनामा न करता त्यांनी घरातून दवाखान्यात आणली। आनंद गर्जेनी दवाखान्यात आणली आणि नंतर पोलिसाला तिथं बोलवलं दवाखान्यात। नियोजनबद्ध कार्यक्रम केला, परत पासाळ झाला तिथून। ते आहे असं का वाटतंय? कारण की त्यांनी ना गौरीला घेऊन आला तो हॉस्पिटलमध्ये। मग त्याला जर हत्या जर नसती तर हॉस्पिटलमध्ये थांबायचं, आमच्या बरोबर पोलीस स्टेशनला यायचं, आमच्या बरोबर थांबायचं। तो गायब का झाला? आम्ही काय खाणार होतो का त्याला? नका, मला काही बोलायचं नाही सर। माझं लेकरू गेलं एवढं। पोलिसांनी काय दाखल काय केलं? पोलिसांनी काय गुन्हा दाखल केलाय, काय केलंय? त्यांनाच विचारा आता। काही नका करू सर, मला काही वाईट बोलायचं नाही। मला बोलवा, माझं लेकरू गेलंय। अजून माझ्याकडे या संदर्भातलं पूर्ण ब्रीफिंग आलेलं नाही। मला फक्त प्राथमिक माहिती त्याची मिळालेली आहे। एकदा पोलिसांनी पूर्ण ब्रीफिंग केल्यावरच या संदर्भात बोलता येईल। दरम्यान पत्नीच्या आत्महत्येवर आता त्यांचे पती अनंत गर्जे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे। ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी मी घरी नव्हतो। मी घरी पोहोचलो तेव्हा घराचे दरवाजे आतून बंद होते, असं अनंत गर्जे यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे आम्ही घाबरून घरात खिडकीतून उतरून घरामध्ये प्रवेश केला तेव्हा माझी पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत होती, असंही त्यांनी सांगितलंय। त्यानंतर तातडीनं माझ्या पत्नीला रुग्णालयामध्ये नेलं, अशी भूमिका अनंत गर्जेंनी मांडली। तर गौरीच्या वडिलांनी गौरीचं शवविच्छेदन करताना व्हिडिओग्राफी करण्याची मागणी केली आहे। गौरी हिनं आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे आणि त्यामध्ये आता तिचे आई वडील मात्र आणि तिचे कुटुंबीय ही आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा आरोप करतात आणि त्यामुळे शवविच्छेदन करताना व्हिडिओग्राफी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान डॉक्टर गौरी पालवे गर्जे आत्महत्या प्रकरणामध्ये आता आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। ही आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा आरोप गौरीच्या कुटुंबियांनी केलाय आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबत शंका उपस्थित केली। गौरी आत्महत्या करेल अशी मुलगी नव्हती, असं दमानियांनी म्हटलंय। पोलिसांच्या एफआयआर मध्ये काही चुका होत्या, आता पोलिसांनी एफआयआर मध्ये दुरुस्ती केली आहे। पती, दीर आणि नणंदेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अशी माहिती दमानिया यांनी दिली आहे। तर पंकजा मुंडेंनी कारवाईसाठी सूचना द्याव्यात असं आवाहन दमानियांनी केलं। मी तिच्या दोन्ही कलिग्स ज्या होत्या, डॉक्टर प्रणाली म्हणून, तिच्याशी देखील मी बोलले। त्या दोघींचं असं म्हणणं होतं की ही साधी, म्हणजे खूप साधी होती पण ती खूप स्ट्रॉंग होती। आत्महत्या करेल अशी बिलकुल ती मुलगी नव्हती। थोडंसं पोलीस स्टेशनमध्ये आज आता एफआयआर व्हायला थोडा वेळ लागला, कारण आधी त्या एका स्टेटमेंटमध्ये तिने आत्महत्या केली असं लिहिलं होतं। तर वडिलांचं म्हणणं होतं नाही, आम्हाला माहीत नाही तिने आत्महत्या केली की तिचा घात केला। तर आत्ताचे एसीपी जे आले ते अतिशय चांगले आणि अंडरस्टँडिंग होते। त्यांनी ताबडतोब मी त्यांना इन्सिस्ट केलं की तुम्ही हे करेक्शन करा। एवढी छोटी मुलगी आपली, तिचा प्राण जातो, त्यामुळे दिरंगाई झाली असं मला म्हणता येत नाही। वेळ नक्कीच लागला, कारण
आले ते सकाळी 3:30च्या आसपास आणि आत्ता 11:30 वाजता फायनली हा FIR, जसं मी म्हटलं त्याच्यात आधी ती एक आत्महत्या करणार असं जे आत्महत्या केली असं जे म्हटलं गेलं त्याच्यावर मी आणि तिच्या वडिलांनी दोघांनी स्ट्रॉंग आक्षेप घेतला की जे सत्य आहे तेच तुम्ही लिहा. हिचं नाव गौरी पालवे होतं आणि हा जो व्यक्ती होता आनंद गर्जे, हा पंकजा मुंडे, मला खरं त्याच्यात राजकारण आणायचं नाही आहे. मला दुःख हे का होतं आहे की पंकजा मुंडे यांना तर रात्री कळलं असेलच, पण तरी त्यांनी पोलिसांना फोन करून निदान चांगली कारवाई करा आणि तो माझा PA असेल तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं म्हणणं अपेक्षित, तेवढं तरी म्हणणं अपेक्षित आहे. ते त्यांनी म्हणावं अशी मी त्यांना विनंती करते. तिची बहीण होती शीतल आंधळे, तिचं आईचं आणि वडिलांचं दोघांचं असं म्हणणं आहे की जेव्हा ही गौरी तिच्या नंदेला सांगायची तर नंदन म्हणायची तुला नांदायचं आहे तर नांद, नाही तर आम्ही त्याचं दुसरं लग्न करून घेऊ. हे काय लोक बोलतात, का अशी बोलतात, का असं वागतात? तर आत्ताच्या घटनेला जो FIR आहे तो तिघांच्या विरोधात झालेला आहे. तिचं असं म्हणणं होतं की ती आधी ज्या BDD चाळीत राहायची तिथून त्यांना जेव्हा नवीन मोठ्या टावरमध्ये जेव्हा त्यांना शिफ्ट करायचं होतं तेव्हा त्या पॅकिंगच्या वेळेस तिला काही पेपर मिळाले ज्याच्यात एक किरण इंगळे नावाची कोणी बाई होती, ती तिचा गर्भपात करण्यासाठी जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं त्याच्यात तिच्या नवऱ्याचं नाव अनंत गर्जे लिहिलेलं होतं आणि हे तिला पेपर मिळाल्यावर त्यांचे वाद वाढत गेले आणि त्यातनं हे सगळं झालंय असं वडील आणि आई दोघांनीही मला सांगितलेलं आहे. आत्ताच्या घटनेला त्यांनी काहीच स्पष्टता दिली नाही. हाच प्रश्न मी पोलिसांना विचारला की आत्ता तो कुठे आहे, त्याला अटक झाली आहे की नाही, तर म्हणे आम्ही त्याला अटक करू. त्याचं मला वाटतं जसं तुम्ही म्हणतात पोलीस स्टेशनमध्ये होता तर आत्ताच्या घटनेला ती कसलीही क्लॅरिटी त्यांनी मला दिलेली नाही, पण त्याला आम्ही अटक करू असं सांगितलं आहे. त्याचा मोबाईल जप्त झाला आहे की नाही, तिचा मोबाईल घेतला आहे की नाही, या सगळ्या गोष्टी मी विचारल्या आहेत, पण अजूनपर्यंत स्पष्ट उत्तर पोलिसांनी दिलेलं नाही. तर या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय होतं, काय काय समोर येतं ते बघावं लागेल. नवी मुंबईतील नेरूळमध्ये अमित ठाकरेंनी शिवरायांच्या पुतळ्याला केलं अभिवादन. तर मी केलेल्या कृतीचा मला अभिमान असं म्हणत पुतळ्याच्या अनावरण प्रकरणी आलेली नोटीस स्वीकारली. भोरमध्ये जरी सत्ता अजितदादांची असली तरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, हे लक्षात ठेवा. मतदान दादांना करायचं की फडणवीसांना हे तुम्ही ठरवा. जाहीर सभेत चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान. उदय सामंत भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा खोट्या, योगेश कदम यांचा दावा. तर पश्चाताप होणार नाही हा शब्द देतो उदय सामंतांचं स्पष्टीकरण. रावसाहेब दानवे आणि आमदार बबनराव लोणीकर यांचं अखेर मनोमिलन. आमच्यात आता कोणताही वाद नाही, दोघांनी वाद मिटवला. परतूरमधील कार्यक्रमात रावसाहेब दानवेंचं मोठं विधान. कोणत्याही पक्षाकडून अल्पसंख्याकांना मंत्रिपद नाही, मात्र मी हसन मुश्रीफांना मंत्रिपद दिलं. धाराशिवमधील सभेतून अजित पवारांचा सर्वधर्म समभावाचा नारा. खासदार निलेश लंकेंनी घेतली राजन पाटलांची भेट. अनगरमधील निवासस्थानी जाऊन दिल्या शुभेच्छा. अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्याबद्दल केलं अभिनंदन. बिबट्याच्या दहशतीमुळे पुण्याच्या शेवाळवाडीमध्ये नागरिकांचं पिंजऱ्यामध्ये बसून आंदोलन. भर वस्तीत बिबट्याचा वावर असल्यामुळे नागरिक भयभीत. बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी. पंकजा मुंडेंचे PA अनंत गर्जे यांच्या पत्नीची वरळीमध्ये आत्महत्या. तर ही आत्महत्या नाही, हत्या. मुलीच्या कुटुंबियांचा आरोप.